गेल्या 8 दिवसांमध्ये संपूर्ण मराठवाड्यामध्ये पावसाने हाहाकार केलेला आहे आणि आपण पाहू शकतो की अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे। अनेक नदी असतील नाले असं तुडुंब वाहत आहेत। तसंच आता गेल्या मंगळवारी परळी शहरातील मुख्य नदी आहे जी सरस्वती नदी आणि अचानक त्या ठिकाणी पूर आलेला आहे आणि जे नदीकाठचे जे घर आहेत त्या 100 ते 125 घरामध्ये पाणी शिरलं होतं। अजूनही त्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे। अनेक लोकांचे अन्नधान्य भिजलेलं आहे। आता स्वतः शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधानी पाहणी केली माझ्यासोबत ताई आता मी स्वतः पाहणी केलेली आता पाऊस उसून 2-3 दिवस उसून गेलेला आहे पण ते लोकांच्या कसं पाणी शिरलेलं आहे आपण स्वतः पाहणी केली काय सांगाल? गेल्या 15 दिवसापासून इथला पाण्याचा संपूर्ण मराठवाड्याला झोडपून काढलेला आहे आणि त्यात जर विचार केला आपण तर विशेषतः हिंगोली, परभणी, बीडमधलं विशेषतः परळी, पण परळीतली ही पूरस्थिती कुणामुळे उद्भवली हे जास्त महत्त्वाचं आहे। 120 फुटाचं सरस्वती नदीचं पात्र, त्या नदीच्या पात्रावर नगरपालिका प्रशासनातील लोकांनी सत्तेचा गैरवापर करत पिलर टाकले, बांधकाम केलं, ज्याच्यामुळे पाणी अडून राहिलं आणि अडलेलं पाणी हे जाणार कुठे? ते पाणी पात्र सोडून जेव्हा बाहेर आलं त्यावेळेला या सगळ्या गोरगरिबांच्या झोपड्यांमध्ये मला विशेष आश्चर्य वाटते की ही मोटर नुसतीच लावून याचे फोटो काढले जातात, पण ही मोटर म्हणजे मदत तर नाहीच नाही, पण किमान यांच्या घरातनं मोटर लावून ते पाणी बाहेर काढावं, वॉटर पंपने पाणी बाहेर काढावं, एवढी साधी जर मदत इथे प्रशासन करत नसेल आणि अशा सगळ्या पार्श्वभूमीवर उद्या बाप्पांचं आगमन आहे आणि बाप्पांच्या आगमनाला आम्ही सगळे स्वागत उत्सुक आहोत, आम्हाला सगळ्यांना त्याचा आनंद आहे। पण बाप्पा किती दुःखी होतील की एवढी मोठी शहरातली जनता जी पाण्याखाली आहे, ज्या जनतेला आत्ता झोपायची अडचण आहे, ज्यांची खाण्याची अडचण आहे, ज्यांनी घरातलं अन्नधान्य सुद्धा फेकून दिलेलं आहे आणि या लोकांच्या मदतीला काही नाही, कठीण आहे। आमची पोस्ट देखील केलेली आहे, पोस्ट देखील केलेली आहे। नाही, मला इथल्या सगळ्या प्रशासनाला पण आणि लोकप्रतिनिधींना पण इट्स अ हंबल रिक्वेस्ट, ही अत्यंत नम्र विनंती असेल आमची की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा तेथेची देव जाणावा। जर बाप्पांचं स्वागत करायचं आहे आणि काही लोकांच्या डोळ्यात आसू आहेत, काही लोक उपाशी आहेत, काही लोकांना इथे झोपायला जागा नाहीये, त्यांचा किमान निवारा हिरावलेला आहे, अशा वेळेला सेलिब्रिटींना आणून उत्सवी वातावरण तयार करणं हे कितपत योग्य असेल? कदाचित ते बाप्पांना सुद्धा मान्य नसेल। गणपती बाप्पांना सुद्धा या लोकांच्या डोळ्यातलं पाणी पुसणं जास्त महत्त्वाचं आहे हे मान्य करतील। त्यामुळे मला असं वाटतं की तिकडे जी करोडोची उधळपट्टी होणार आहे ती उधळपट्टी थांबून ही जी सगळी गोरगरीब माणसं आहेत या सगळ्यांचे डोळे पुसण्याची गरज आहे, यांच्या डोळ्यातले पाणी पुसण्याची गरज आहे, ते जास्त महत्त्वाचं आहे। गेल्या 2 दिवसापूर्वी स्वतः पालकमंत्री या ठिकाणी येऊन आलेले होते, त्यांनी स्वतः पाहणी केलेली आहे। लोकांना असं दिलं की शासकीय मदत मिळेल, त्या नाथ प्रतिष्ठानची काही मदत मिळेल, त्यांना काही नाश्ता ज्याची काही सोय केलेली होती। स्वतः डेप्युटी कलेक्टर आलते। दादा किती लोक आले ताई तुमच्या घरामध्ये? घरात आले नहीं, रोड पे चाय। हे फार महत्वाचं आहे। तुमच्या घरात आले, रोड पे से बात कर रहे ना दादा। आत येऊन बघा की पाणी किती शिरलेलं आहे। अशा परिस्थितीत ही माणसं राहणार कुठे? अरे ज्यांना टेकायला जागा नाहीये ते सांगतायत की एक म्हाताऱ्या आजी 70 वर्षाच्या आहेत की ज्यांचं कोणीच नातेवाईक नाहीये, कोण त्या म्हणजे मरून पडलं तरी कोणी बघणार नाही। त्यांनी सांगितलं की आम्ही मदत करतोय, आधी पंचनामे केले, आम्ही पंचनामे 80 ते 90% मदत करायची इच्छा असेल ना तर खिचडी देऊ नका। हे खिचडी देणं, पुरी भाजी देणं हे बंद करा। त्यापेक्षा ना खरंच मदत करायची असेल तर पहिल्यांदा ते सरस्वती नदीवरचं जे इल्लीगल बांधकामं झालेली आहेत, ते जे पिलर्स आहेत ते बुलडोजर लावून तोडा, ती नदी सगळी स्वच्छ करून घ्या, ते पात्र रिकामं करून घ्या, कारण जोपर्यंत तुम्ही ते पात्र रिकामं करत नाही तोपर्यंत दरवर्षी हा प्रॉब्लेम येत राहील। तुम्ही तिकडे सगळं म्हणजे 120 फुटाचं पात्र जर तुम्ही 15 फुटावर आणून ठेवलेलं आहे तर पाणी बाहेर येणार ना। मदत करायची का या लोकांची? ह्यांना पक्की घरं कशी मिळतील ती बघा, खिचडी नका देऊ, मदत करायची। नाही, मी सीओला आता बोलेनच, मला आता म्हणजे सगळा आनंदच आहे इथल्या प्रशासनाचा। मदत करायची इच्छा आहे ना, किती तास उलटून गेले, अहो पाणी घरातलं बाहेर काढलं नाही, मुरुम टाका, थोडस जरा JCB आणा, थोडी जमीन स्वच्छ करा, पाणी बाहेर काढायला जरा जागा निर्माण करून द्या, इथं थोडस जरा चुरमा मुरुम काहीतरी टाकून थोडा उंचवटा तयार करा, काहीतरी करा ना। हे नुसतं तुम्ही येणार बघणार याला नाही ना होत। मला असं वाटतं की या लोकांना एका कॉन्क्रीट, ज्याला आपण पायाभूत मदत म्हणतो, त्या पायाभूत मदतीची जास्त गरज आहे। आपण पाहू शकतात की या ठिकाणी पायाभूत सुविधेची मदत गरज आहे असे या ठिकाणी सुषमा अंधानी यांनी सांगण्यात आलेलं आहे। कॅमेरा पर्सन विकास वाघमारे, संभाजी मुंडे, टीव्ही 9 मराठी, परळी, बीड।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.